नमस्कार मंडळी, कशी आज सगळे मजेत ना? मजेतच असायला हवं. मी पूनम तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आपल्या नवीन अशा काही व्हिडिओमध्ये. आणि सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. आणि आज नवीन वर्ष सुरू झालं आहे 2026. 2026 नवीन वर्षाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. नवीन वर्ष म्हणजे नवीन आशा, नवीन स्वप्न, नवीन संकल्प. हेच नवीन वर्ष तुमच्या आयुष्यात सुख, समाधान आणि समृद्धी नांदो. तुम्हाला नवीन वर्षाच्या माझ्याकडून, माझ्या परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा. तर आज आहे गुरुवार. तर माझं असं ठरलं होतं की आज गुरुवार आहे, नवीन वर्ष आहे. तर मग मी आज असं ठरवलं होतं की आज मी पारायण करेन, एक दिवसीय पारायण करेन. गुरुवार दिवस आहे, स्वामी महाराजांचा दिवस आहे, सगळ्या देवी देवतांचा दिवस आहे. तर आपल्या नवीन वर्षाची सुरुवात ही देवानेच झाली पाहिजे आणि स्वामी महाराजांच्या सेवेनेच झाली पाहिजे. म्हणून मग आज ठरवलं होतं की आज एक दिवसीय पारायण करणार. आणि मग सगळं इथे स्वच्छ करून घेतलं, घर वगैरे स्वच्छ झालं, सगळे कामं वगैरे आवरले. आणि नंतर वेळ आली देवांची, कारण की देवाला पण आज पूर्ण मला माझं जे छोटंसं मंदिर आहे ते पण पूर्ण मला क्लीन करायचं होतं. आणि सगळे देवांना वगैरे व्यवस्थित स्वच्छ करायचं होतं. इथं बघा देव स्वच्छ झाल्यानंतर किती लखलखत आहेत. म्हणून अशी देवाच्या सान्निध्यात मी अशी नवीन वर्षाची सुरुवात आज इथे करणार आहे. तर आज एक दिवसीय पारायण करणार आहे स्वामी महाराजांचं. त्यासाठी हीच तयारी चालू होती माझी. आणि इथं मी पारायण करायला सुरुवात केली. पहिली मी इथे छान ती जागा स्वच्छ पुसून घेतली, चौरंग आथरला आणि त्याच्यावर एक लाल वस्त्र आणि स्वामी महाराजांचा फोटो मी मागच्या वेळेला घेतला होता, तोच फोटो मी इथे पूजेला ठेवला. छान तिथं हळदी कुंकू वाहून पूजा करून घेतली. आणि कोणतीही पूजा असेल तर आपण पहिले दीप प्रज्वलनाच इथं पूजेची सुरुवात करत असतो. म्हणून मी इथे पहिले इथे थोडेसे तांदूळ घेतले, त्याच्यावर हळदी कुंकू वाहलं आणि नंतर दिव्याची पण छान अशी पूजा करून घेतला. तुम्ही कोणता पण दिवा लावू शकता, तुपाचा, तेलाचा. तर मी इथे तेलाचाच दिवा लावलेला आहे. नंतर इथे आपण कोणती पूजा असली तर आपण गणपती बाप्पाला सर्वप्रथम स्थान देत असतो. म्हणून मी इथे गणपती बाप्पाची छान अशी पूजा करून घेत आहे. ओम गणपते नमो नमः. 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 असा मंत्र म्हणत मी इथे गणपती बाप्पाला पहिले पाण्याने, नंतर दुधाने किंवा पंचामृताने पण सुद्धा तुम्ही इथे अभिषेक करू शकता. नंतर पुन्हा पाण्याने पूर्ण असा गणपती बाप्पाला छान असा अभिषेक करायचा. तुम्ही कोणतं पण मंत्र म्हणू शकता, अथर्वशीष म्हणू शकता किंवा ओम गणपती असा म्हणू शकता, किंवा गणपती श्रोत पण म्हणू शकता. जे तुम्हाला पाठ असेल किंवा तुम्हाला नसेल जमत तर तुम्ही मोबाईलवर पण सुद्धा लावून, यूट्यूबवर लावून सुद्धा म्हणू शकता. तर अशाच प्रकारे मी इथे पहिले पाण्याने, नंतर पंचामृताने किंवा दुधाने पण अभिषेक करून घ्यायचा. आणि नंतर पुन्हा पाण्याने असा अभिषेक करून घेतल्यानंतर इथे छान मी 2 नागवेलीची पानं, जोड पाणी घेतलेली आहे. त्यावर मी थोडं अक्षदा ठेवले होता, म्हणजे तांदूळ ठेवलेले आहे. आणि नंतर त्याच्यात हळदी कुंकू अर्पण करायचं. आणि अशीच गणपती बाप्पाची आपली छान अशी पूजा करायची. गणपती बाप्पाला हळदी कुंकू, अष्टगंध, चंदन, फुलं अर्पण करायची, दुर्वा अर्पण करायचा, धूप दीप सगळं दाखवायचं. आणि गणपती बाप्पाची छान अशी मस्त अशी पूजा करून घ्यायची. कारण की कोणतीही पूजेची सुरुवात आपण ही गणपती बाप्पांनीच करणार असतो, गणपती बाप्पाने दीपप्रज्वलनानेच करायची असते. म्हणून छान मस्त इथे मी गणपती बाप्पाची पूजा करून घेतली. आणि माझ्याकडे जास्वंदाचं फूल नव्हतं म्हणून मी इथे झेंडूचे फुलं गणपती बाप्पाला अर्पण केले. आणि सगळी देवी देवता म्हणून मी इथे सुपारीच्या स्वरूपात इथे स्थापना करणार आहे सगळी देवी देवतांची. म्हणून मी इथे सुपारीला सुद्धा अभिषेक वगैरे सगळं करून घेतलं. आणि सुपारीची पण मी अशी गणपती बाप्पाची जशा प्रकारे आपण स्थापना केली आहे तशाच प्रकारे मी इथे सुपारीची सगळे देवी देवता म्हणून इथे स्थापना करणार आहे. 2 जोड नागवेलीची पानं घेतली, त्यावर थोडे तांदूळ घेतले आणि हळदी कुंकू वाहलं. नंतर सुपारीची मी इथे स्थापना केली. सुपारीला अष्टगंध, हळदी कुंकू सगळं अर्पण केलं, फुलं अर्पण करायची. आणि सगळे देवी देवतांना प्रार्थना करायची तुम्ही माझं पारायण छान होतं. मी आता देवदर्शनाला इथे अक्कलकोटला सगळ्या ठिकाणी गेली होती, शिर्डीला वगैरे. तिथून मी ह्या छान अशा मूर्ती आणलेली आहे, स्वामी समर्थांची मूर्ती आणलेली आहे. तर ती मी आज स्थापना करणार आहे. वर्षाच्या पहिल्या दिवशी गुरुवार दिवस आहे, आज पारायण करत आहे. तर म्हटलं आज ह्या मूर्तीची स्थापना करते. अभिषेक करून एवढे दिवस मी केली नव्हती, अशीच पूजा करत होती, पण आज म्हटलं प्रॉपरली यांची स्थापना करावी. ही एक मूर्ती आहे स्वामी समर्थांची. आणि मी नंतर 2 मूर्ती, एक साईबाबांची पण आणली, त्या पण मूर्तीची मी आज अशा प्रकारे स्थापना करून घेते. तर
आज गुरुवार दिवस, नवीन वर्षाचा पहिला दिवस, खूप छान दिवस आहे. तर म्हटलं की आज छान मस्त आपल्या सगळ्या देवांची वगैरे स्थापना करून घेऊ. बघा किती सुंदर मूर्ती आहे साईबाबाची. आता मी हिला प्लॅस्टिकमध्येच ठेवली आहे, तर तिला म्हणजे काढून वगैरे अभिषेक वगैरे करेल आणि ह्या मूर्तीची पण मी आता आज स्थापना करेन. स्वामी समर्थाच्या मूर्तीची आणि साईबाबाची मूर्तीची दोन्हीची स्थापना करेल. आणि पारायण आहे, खूप चांगला दिवस आहे माझ्यासाठी. तर म्हणजे वर्षाच्या पहिल्या दिवशी मी पारायण करणार आहे आणि स्वामी महाराज इथून माझे म्हणजे पुढे पण माझ्या हातून पारायण करून घ्यावं एवढीच माझी इच्छा आहे. चला तर मग आता पूजेला सुरुवात करते, कारण खूप उशीर होत आहे. तशी तर पूजा ऑलरेडी चालू झालेलीच आहे आपली, पण आता अभिषेक वगैरे ह्या सगळ्या गोष्टीला खूप उशीर होईल. तर जेवढं होईल तेवढे मी तुम्हाला इथे दाखवण्याचा प्रयत्न नक्कीच करेल. चला आता मी इथे स्वामी महाराजांचा अभिषेक करून घेत आहे. स्वामी महाराजचा अभिषेक पहिले मी पाण्याने, नंतर पंचामृताने आणि पुन्हा पाण्याने अशा प्रकारे करणार आहे. आणि आपल्या तोंडातून खरं खास म्हणजे आपल्या मुखातून श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ हा मंत्राचा उच्चार पूर्ण पारायण होतपर्यंत आपला मंत्राचा उच्चार हा झालाच पाहिजे. तर आता अभिषेक करत असताना मी इथे श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ असा मंत्रांचा उच्चार हा मी पूर्ण पारायण होतपर्यंत करत होती. आणि अभिषेक करताना खरं खास म्हणजे हा मंत्रांचा उच्चार हा झालाच पाहिजे. तर मी इथे व्हॉइसवर करते म्हणून मी तुम्हाला स्पष्टपणे सांगते. पण असं पण मी अभिषेक वगैरे सगळी पारायण पूजा मांडताना श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असा मंत्रांचा उच्चार केला होता. आणि बघा मूर्ती किती सुंदर वाटत आहे. म्हणजे छोटीशीच आहे, पण जशी आपली इच्छा असते, मनोभावे आपण जशी सेवा करतात तसे स्वामी महाराज पूर्ण असते. छोट्या मूर्तीची असे किंवा मोठ्या मूर्तीची असे ना, जसं मला जमेल तशा मी अशा प्रकारे मूर्ती आणली होती. आणि ह्या पण मूर्तीची मी छान मस्त अशी अभिषेक वगैरे करून घेतली. नंतर स्वामी महाराजाला छान असं छोटंसं चौरंग पाटावर विराजमान केलं. आणि बघा किती सुंदर वाटत आहे. सगळं छान अभिषेक करून स्वच्छ वगैरे पुसून घेतलं. स्वामी महाराजांना छान स्वच्छ कापडांनी वगैरे छान असं पुसून घ्यायचं. आणि नंतर चौरंग पाटावर मी त्यांना असं विराजमान केलं. आणि असं हिनात्तर पण सगळे झाल्यावर पहिले आपल्याला हिनात्तर लावायचं असतं. स्वामी महाराजांना हिनात्तर खूप जास्त आवडते. हिनात्तरांचा सुगंध स्वामी महाराजांना खूप जास्त आवडते, म्हणून मग मी ते संपूर्ण स्वामी महाराजाला पहिले हिनात्तर लावून घेतलं. आणि नंतर अष्टगंध लावून घेतलं. आणि अष्टगंध म्हणजे छान असं स्वामी महाराजांचा त्याचा सुगंध वगैरे खूप आवडत असते. पण स्वामी महाराजांना हळदी कुंकू वगैरे अर्पण करायचं नसतात, तर मग पहिला त्यानंतर त्यांना अष्टगंध असं लावून घेतलं. संपूर्ण ही पूजा चालू असताना मी श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ हा मंत्रांचा जप करत होती. आणि बघा हे जे माळ आहे त्या मी इथून शिर्डीवरून आणल्या होत्या. म्हणून छान खूप मस्त मी म्हटलं आज सगळं देवाला छान मस्त असं सजवावं. म्हणून आज मला खूप फ्री टाईम होता, कारण की अद्वै गावाला जाऊन होता, त्याला क्रिसमसच्या सुट्ट्या असल्यामुळे तो गावाला होता. आणि हे पण त्यांच्या कामासाठी गेले होते, म्हणून मला आज मोकळा दिवस होता पूर्ण. आणि मी आज दिवसभर पारायण करणार होते की माझं मनसोक्त सगळे कामं वगैरे सगळे आवरून मी बसली. कारण म्हटलं की आपल्याला खूप जास्त उशीर होणार. तर अशाच प्रकारे स्वामी महाराजांना पहिले अष्टगंध लावून घेतला, हार घातला आणि माळ घातली. आणि त्यांना फुलं पण अर्पण केली. जे पिवळे फुलं ही स्वामी महाराजांना खूप जास्त आवडत असते, तर मग पिवळे फुलं मी त्यांना झेंडूची फुलंही अर्पण केली. नंतर इथे साईबाबांचं पण मी छान असा अभिषेक करून घेतला. ओम श्री साईनाथाय नमः, 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 ओम श्री स्वामी समर्थ महाराजांची आणि साईबाबाची मूर्ती मी इथे अक्कलकोट आणि शिर्डीवरून आणली होती. तर आज नवीन वर्षानिमित्त मला त्यांचा पूर्ण असं छान असा अभिषेक करून घ्यायचा होता. आणि मला त्यांना पूजेत पण स्थापना द्यायची होती, म्हणून मी ते छान मस्त स्वामी समर्थ आणि साईबाबाची अशा रीती मस्त असा अभिषेक वगैरे करून घेतला. आणि पारायण पण त्यांना आज पारायणात पण त्यांना विराजमान केलं होतं, कारण की सगळी देवी देवतांची आज छान अशी पूजा करून घ्यायची. आणि नवीन मूर्ती होती, त्यांचा छान अभिषेक वगैरे मी केला नव्हता, म्हणून त्याच निमित्ताने आज गुरुवार दिवस आहे. साईबाबा
बाप्पांचा, श्री स्वामी समर्थ आणि श्री स्वामी समर्थाचा आणि सगळ्या देवी देवतांचा छान असा मस्त दिवस असल्यामुळे मला छान असं त्यांचा अभिषेक वगैरे करून घ्यायचा आणि छान असं विधिवत इथं पूजा करायची होती. बघा स्वामी महाराजांना किती छान मस्त मी इथं नटवलं होतं. ज्या माळ आणल्या होत्या मी त्या पण स्वामी महाराजांना आणि साईबाबांना घातल्या होत्या आणि फेटे वगैरे वस्त्र वगैरे आणले होते. वस्त्र वगैरे मी तर ट्राय केले होते साईबाबांना वगैरे घालायला, पण ते काही जमले नाही, म्हणून मग मी त्यांना माळ आणि फेटा वगैरे लावला होता. आणि नंतर मी संपूर्ण असं पारायणाची पूजा ही मांडून घेतली. पूर्ण फळ ठेवले, माळ ठेवले, स्वामी समर्थ महाराजांचं स्वामी समर्थ चारित्र सारामृत ठेवलं आणि नित्यसेवा हे पण पोथी मी इथे ठेवली होती. आणि स्वामी महाराजांना इथे पाणी, गडीसाखराचं नैवेद्य, आपला खडीसाखर आणि ड्रायफ्रुट्स पण तुम्ही इथे पूजेत ठेवू शकता. आणि आवर्जून पहिली इथे बी नैवेद्यावर तुळशीचं पानावर ठेवलं होतं, कारण की स्वामी महाराजांना कधी पण नैवेद्य दाखवायचा असेल, कोणता पण नैवेद्य दाखवायचा असेल तर त्यांच्यावर तुळशीचं पान हे आवश्यकच आहे. आणि मग छान मी ते सगळी पूजा वगैरे मांडणं झाली, फळं वगैरे ठेवले होते. आणि नंतर मी ते स्वामी महाराजांच्या फोटोला पण ही तर पूर्ण सगळीकडे लावून घेत होते. दत्त महाराज आणि स्वामी महाराजांचा फोटो किती सुंदर दिसत आहे. मला खूप जास्त आवडली होती माझी ही पूजा. करत असताना माझ्या मुखातून श्री स्वामी समर्थ हा मंत्र चालूच होता, कारण की मला हा संपूर्ण दिवस आहे स्वामी महाराजांच्या सेवेत घालवायचा होता, त्यांची सेवा करायची होती. म्हणून मी ते छान मस्त अशी पूजा करून घेतली. आणि दत्त महाराज आणि स्वामी महाराजांनाही मी ते अष्टगंध वगैरे सगळं लावून घेत आहे. आणि अष्टगंध मला एका ताईची कमेंट होती की स्वामी महाराजांना तू अष्टगंध जेव्हा लावते तेव्हा स्वतःला पण लावत जा. तर बघा ताई, मी इथे स्वामी महाराजांना अष्टगंध लावून स्वतःला पण लावले आहे. तुमचे मी कमेंटचं उत्तर दिले आहे ह्या व्हिडिओज मार्फत, कारण की त्या नेहमी म्हणत होत्या की तू करत नाही. तर मी करते, पण कधी कधी एडिटिंग म्हणजे ते व्हिडिओमध्ये ॲड करत नाही. तर ह्या व्हिडिओमध्ये मी आवर्जून तसं केलेलं आहे. तुम्ही माझा हा व्हिडिओ बघत असेल तर तुम्हाला कल्पना येईल. तर आणि नंतर मी इथे गणपती बाप्पाला छान मस्त असं 21 दुर्वा अर्पण केलं, एक जुडी अर्पण केली, सगळ्या देवी देवतांची छान मस्त अशी पूजा करणार होती. आणि आपल्या पारायणाची मी इथे सुरुवात करणार होती. स्वतःला पण छान मस्त असं हळदी कुंकू वगैरे लावून घेतलं. संपूर्ण इथे पारायणाची मांडणी वगैरे झाली, पूजा वगैरे झाली. आणि नंतर मी ते संकल्प केला. एक दिवसीय पारायण असेल किंवा किती दिवसीय पारायण असेल, तुमचे 7 पारायण असेल, 5 पारायण असेल, पण संकल्प हे आवश्यकच असते. तर म्हणून मी इथे संकल्प करणार होती. थोडेसे उजव्या हातात तांदूळ घेतले, त्यावर हळदी कुंकू अक्षदा टाकल्या आणि नंतर एक फूल अर्पण केलं. आणि दोन पळ्या हे आपल्याला चमच्याने पाणी टाकायचं, डाव्या हाताने उजव्या हातावर पाणी घ्यायचं आहे. आणि आपल्याला संकल्प करायचा की तुम्ही कशासाठी पारायण करताय किंवा काय आहे तुमच्या मनोभावना पूर्ण करण्यासाठी किंवा काही तुम्हाला जॉब लागण्यासाठी किंवा कोणत्याही गोष्टीसाठी तुम्ही पारायण करत असाल किंवा तुमच्या आनंदासाठी तुम्ही पारायण करत असाल, कशासाठी पण तुम्ही पारायण करत असेल, का एक दिवसीय पारायण करणार असेल, पण तुम्हाला हा संकल्प करावाच लागते. आणि संकल्प असा पाण्याने म्हणजे अष्टदळामध्ये सोडून द्यायचा. तुम्ही प्लेट वगैरे काही घेऊ शकता, त्यावर आपल्या डाव्या हाताने उजव्या हातावर पाणी टाकायचं आणि पूर्ण संकल्प हा सोडायचा. आणि नंतर हे जे तुम्ही संकल्प केला आहे ते तुम्ही तुळशी सोडून कोणत्याही कुंडीत व झाडांना तुम्ही टाकू शकता. पारायणाची सुरुवात मी येथे गणपती बाप्पाच्या स्तोत्राने केली. आणि नंतर मी ते नित्यसेवेमध्ये आपलं जे पुरुषोत्तम आहे त्याचं पठण करून मी ते पारायणाची सुरुवात करणार. पहिले मी गणपती बाप्पाचे मंत्रस्तोत्र म्हणून घेतले आणि नंतर नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये मी पुरुषोत्तम पठण केले. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. आता करूया प्रार्थना. जय गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्री स्वामी समर्थ. ओम रक्तांगं रक्तवर्णं पद्मनेत्रं सुहासवंदनं कथाटोपीचं माला दंडकमंडलधुर कटाकर रक्षक त्रिगुणरहित त्रिकोलपालक विश्वनायक भक्तवत्सल्य कलियुगे श्री स्वामी समर्थावतारधारक पाहि माम ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ध्यानमूर्ती द्वितीयानंदं गगनसदृशं
श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ। अध्याय पहिला। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवताय नमः, श्री अक्कलकोट निवासी पूर्णदत्त अवतार दिगंबर यतिवर्य श्री स्वामीराज नमः। ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ति। श्री स्वामी समर्थ, 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 श्री निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामी बळ पाठीशी, नित्य आहे रे मना, अतर्क्य अवधूत हे स्वर्णगामी, अशक्य हि शक्य करतील स्वामी, अशक्य हि शक्य करतील स्वामी। अशक्य हि शक्य करतील स्वामी, अशक्य हि शक्य करतील स्वामी। स्वामीची घरी छान असतं, मस्त अशी सेवा करून मी इथे नंतर संध्याकाळी केंद्रात गेली होती। केंद्रात पण स्वामीची छान मस्त अशी सेवा केली। घरी आले, बासुंदी केली आणि छान असा साधा सोपा सरळ स्वामीला नैवेद्य केला। पारायणाची पूर्ण सांगता केली, पारायण झालं। स्वामीला बासुंदीचा नैवेद्य ठेवला होता आणि सगळे तुळशीपत्र वगैरे त्यावर ठेवले आणि स्वामीला नैवेद्य अर्पण केला। तर अशाच प्रकारे माझ्या नवीन वर्षाची सुरुवाती स्वामी सेवेने झाली आहे। चला तर मग बाय बाय।